नमस्कार क्रिकेट रसिको, कसे आहात? वातावरणात उकाडा प्रचंड वाढतोय आणि याच दरम्यान IPLमध्ये सामन्यातला उत्साह वाढतोय आणि अंकतालिकेकडे चालणारी वाटचालीसाठी चढाओढही वाढली आहे. बरेचसे सामने झालेत, आता थोडे थोडे सामने बाकी आहेत. 4-5 संघ पहिल्या 4मध्ये पोहोचणार हे आता ऑलमोस्ट क्लिअर झाले. काल 2 आणि आज 2 सामने अशी तुफानी मेजवानी शनिवार रविवारच्या निमित्ताने तुम्हा क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाली. मंडळी, काल 2 सामने जे झाले त्यातला पहिल्या सामन्यात पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल संघात सामना झाला, ज्यात दिल्ली कॅपिटलच्या KL राहुलने कुठल्याही भारतीयाने IPLमधला सर्वाधिक जास्त धावा केल्या, 152 धावा केल्या आणि तब्बल 20 षटकात 264 धावा. खरंच असं येतं मंडळी, मी 1985 पासून क्रिकेट पाहतोय. 50 षटकात 60 षटकाचे सामने असायचे. 60 षटकात 190-180 धावा झाल्या तर असं वाटायचं ही धावसंख्या जिंकण्यासाठी पुरेशी आहे. आज परिस्थिती अशी आहे, 20 षटकात 250हून अधिक धावा अत्यंत कॉमन गोष्ट झाली आणि ते आव्हानच वाटत नाहीये. काल KL राहुलने कमाल लाजवाब खेळी केली. आपला क्रिकेट समालोचक आकाश चोपडा नेहमी म्हणत असतो कमाल लाजवाब राहुल. तो का म्हणतो त्याने काल सिद्ध केला. अत्यंत सुंदर, देखणी आणि अविस्मरणीय खेळी होती आणि तब्बल 20 षटकात 264 धावा केल्यानंतर असं वाटलं होतं की दिल्ली कॅपिटल संघ आज तरी जिंकेल. उत्तरादाखल खेळताना पंजाब किंग्जने किंग या शब्दाला जागणारी सुरुवात केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पहिल्या 5.2 षटकात 100 धावा झाल्या होत्या. कॅन यू इमॅजिन? 5.2 षटकात 32 चेंडूत 100 धावा. माझ्या माहितीनुसार, जे मी काही क्रिकेट पंडित नाही, मी नेहमीच म्हणतो हा विनयच आहे, यात कुठलाही मोठेपणा नाही. पण खरं सांगतो, मला आठवत नाही पॉवर प्लेमध्ये एवढ्या धावा झाल्या होत्या. जर असं झाले असतील तर मला खरंच सांगा, मी चूक दुरुस्त करेल. पण हे नवलच होतं. 5.2 षटकात. बरं, खेळत कोण होतं? प्रभसिमरन सिंग. हा काय आंतरराष्ट्रीय पटलावर अजून चमकलेला नाही आहे, पण काय तुफान इनिंग खेळली, तुफानी. आणि त्यांनी इतकी सुंदर सुरेख सुरुवात करून दिल्यानंतर उर्वरित काम कर्णधार श्रेयस अय्यरने केलं. क्रिकेट प्रेमींनो, श्रेयस अय्यर सारख्या फलंदाजावर का अन्याय होतो खरंच कळत नाही बा. म्हणजे BCCIला कधी काळी मोहिंद्र अमानात म्हटलं होता की बंच ऑफ जोकर. नाही, श्रेयस अय्यरला निवड समिती का भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यासाठी योग्य समजत नाही ते निवड समितीलाच कळो. पण मुंबईच्या खेळाडूचं मला एक वैशिष्ट्य नेहमीच आवडतं, ते ट्यूट्यू करण्यापेक्षा समाज माध्यमावर नको ते कॉमेंट्स करून नको त्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा ते त्यांच्या बॅटने खेळतात आणि श्रेयस अय्यरचा हाच गुण मला भावतो. श्रेयस अय्यरने IPLमध्ये आपल्या बॅटनी आणि हॅट्स ऑफ टू हिज कॅप्टन्सी, मी मनापासून सांगतो, मी त्याच्या कॅप्टन्सीचा खरोखर फॅन झालो. इतकं अचूक नेतृत्व आहे त्याचं. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा तो भारतीय संघात आला त्याचं कर्णधार पदासाठी त्याच्या नावाची चर्चा होती. पण कधी कधी नशीब चांगल्या खेळाडूंना साथ देत नाही, चांगल्या व्यक्तींना साथ देत नाही. ते असंच श्रेयस अय्यरच्या बाबतीत घडते. एनिवेज, आपलं व्हिडिओ फार लांबवायचं नाही आपल्याला. श्रेयस अय्यरने अत्यंत घणाघाती फलंदाजी करत संघाला 264 धावाचं विशाल लक्ष्य 120 चेंडूत जे करायचं त्यापेक्षा कमी चेंडूत करून दाखवलं आणि IPLमधला नवा इतिहास घडवला. त्यामुळे KL राहुलची 152 धावाची सर्वोच्च भारतीय खेळाडूकडून झालेली खेळी झाकळली गेली, दुर्लक्षित झाली.
मंडळी, क्रिकेट हे असंच आहे बघा. मी नेहमी म्हणतो क्रिकेट क्रूर आहे, ते खरंच क्रूर आहे. इतकी सुंदर इनिंग केल्यानंतर त्याचा संघ हारावा आणि 264 धावा 20 षटकात, 120 चेंडूत 264 धावा. अहो खूप आहे, पण खूप आहे का कागदावर? नाही. हे कागदावर खूप होतं, मैदानावर हे किरकोळ माफक आव्हान होतं. आणि दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक पराभव झाला आणि पंजाब सुपर किंग्सचं आणखी एक धडाकेबाज विजय प्राप्त झाला. यानंतर दुसरी मॅच झाली राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर हैदराबाद. असं म्हटलं गेलं होतं अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल असल्यामुळे या सामन्यात षटकाराची भयंकर चढाओढ बघायला मिळेल. आणि युवा वैभव सूर्यवंशीने त्याच्या आयुष्यातली कालची आणखी एक सुंदर खेळी केली. केवळ 36 चेंडू शतक केलं, पण हाय रे दुर्दैवा, त्याच्या संघाने 227 धावा केल्या. या धावा मात्र सनरायझर हैदराबादच्या अभिषेक शर्माने तुफानी फलंदाजी करून देताना पुरेशा नाहीत हेच सिद्ध केलं. आणि सनरायझर हैदराबादने सुद्धा राजस्थान रॉयलला एक दणका दिला. आणि मी आधीच म्हटलं होतं की राजस्थान रॉयल्स, RCB, सनरायझर हैदराबाद, GT किंवा हे 4 संघ पहिल्याच चौघात असतील तर सनरायझर हैदराबादला. आणि सनरायझर हैदराबादसाठी आणखी एक खुशीची गोष्ट ही होती की पॅट कमिन्स त्यांना काल जॉईन झाला. ईशान किशनने फलंदाजी तर सुंदर केलीच होती, त्यांनी नेतृत्वही छान केलं होतं आणि पॅट कमिन्सची जराही कमी भासू दिली नाही. मात्र ईशान किशन हा मोठ्या मनाचा खेळाडू आहे. आपण भारतीय संघासाठी जेव्हा तो आंतरराष्ट्रीय पटलावर खेळतो तेव्हा त्याचं खेळ पाहिलाच, पण त्यांनी पॅट कमिन्स आल्यानंतर नेतृत्वाची कमान अत्यंत खुल्या दिलाने, मोठ्या मनाने उतरवली आणि पॅट कमिन्सकडे ती सन्मानाने परत दिली. मंडळी, खेळाडू खेळाने मोठा होतोच होतो, पण आपल्या चांगल्या वागण्याने आणखी मोठा होतो. हे छोटं उदाहरण आहे, पण खरं तर लक्षात ठेवायला पाहिजे. आणि काल असे इतके मोठ्या धावसंख्येचे सामने झाल्यानंतर आज 2 सामने झाले, ज्याच्यात चेन्नई ला गुजरात टायटन्स विरुद्ध म्हणजे त्यांच्याविरुद्ध सामना होता. आणि चेन्नईची एक्सप्रेस आज ज्या मुंबई विरुद्ध ज्या स्पीडने तिने वेग पकडला होता, आज मात्र त्या चेन्नई एक्सप्रेस लोकल सारखी चालली आणि 5 बाद 46 वगैरे अशी त्यांची धावसंख्या होती. त्यानंतर मात्र ऋतुराज गायकवाडनी कर्णधार पदाला साजेशी खेळी करत आपलं या IPL मधलं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्या धावा खूप कमी पडल्या आणि साई सुदर्शनने आणखी एक घणाघाती सातत्यपूर्ण खेळी करत आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. म्हणजे बघा मंडळी, मला क्रिकेटची याच गमतीमुळे क्रिकेट का लोकप्रिय होतं. आणि आता मी वयाच्या 13व्या-14व्या वर्षापासून क्रिकेट पाहतोय. आता माझं वय 53 आहे आणि त्याच्या आधीपासूनही क्रिकेट लोकप्रिय आहे. आणि मीच तुम्हाला सांगतो, अजून 50 वर्षही क्रिकेट असंच लोकप्रिय राहणार, कारण त्याचं एकच उत्तर आहे, क्रिकेटची अनिश्चितता. क्रिकेटच्या अनिश्चिततेमुळं हा खेळ इतका लोकप्रिय ठरतोय. बघा ना, काल 264 धावा झाल्यानंतर आज दोन्ही संघाला 200 धावा करता आलेल्या नाहीत. चेन्नईचा संघ हरला आणि आता जो सामना, आता दुसरा सामना चालू आहे, KKR विरुद्ध लखनौ सुपर जायंटची मॅच आहे. त्याच्यात KKRची ही सुरुवात फारशी काही चांगली झाली नाही. हा व्हिडिओ येईपर्यंत तुम्हाला त्याचा रिझल्ट कळेल. पण आत्ता तरी मला असं वाटतंय की KKRची परिस्थिती आत्ता तरी काय फारशी चांगली नाही. पण मी जसं म्हटलं की क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत कदाचित वेगळा काही चमत्कार झाला असेल आणि हे चमत्कार होत राहोत, म्हणूनच क्रिकेट आणखी लोकप्रिय होत राहते. एकूणच काय तर IPL मध्ये मुंबईची पिछाट कायम राहते. दिल्ली कॅपिटल्सलाही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ होत नाही. लखनौ सुपर जायंट्सची काही वेगळी अवस्था नाही. KKR जे 2दा-3दा IPL जिंकले, त्यांचीही परिस्थिती आशादायक नाही. एकूणच हे जे पहिले 4-5 संघ आहेत त्यांच्यातच चढाओढ आत्ता तरी दिसते, पण आत्ताच कुठल्याही भाकीत करणं योग्य नाही.
तुमच्या दृष्टीने या IPL मधली विशेष खास बात काय आहे? जसं काल KL राहुलने शतक केलं, जसं मी तुम्हाला म्हटलं मागे त्या मुकुल तिवारीच्या नावाच्या मुलाने अत्यंत सुंदर खेळी केली होती. प्रफुल्ल इंगे नावाच्या एका युवा गोलंदाजाने पहिल्या षटकात 3 बळी घेतले. नंतर तो अश्विनी कुमार नावाचा एक यंग मुलगा, त्यांनी 4 विकेट घेऊन पदार्पण संस्मरणीय केलं. तुमच्या दृष्टीने अशी कुठलीही संस्मरणीय या IPL मधली कामगिरी असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि शेवटची विनंती हक्काची अगदी, माझं पिंपरी चिंचवड चॅनेलवर आणि क्रिकेट गप्पा या पॉडकास्टवर आपलं प्रेम असंच कायम राहू द्या. तुमचं प्रेमच आमच्यासाठी खूप काय आहे. तुमच्या या प्रेमामुळंच आपल्या पेपरची पिंपरी चिंचवड शहरातला एक विश्वासार्ह पेपर अशी ओळख निर्माण होते. यासाठी मी तुमच्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा. तुमच्या सूचना मार्गदर्शन मला नेहमीच अपेक्षित असतं. मला माहिती आहे मी काही फार मोठा क्रिकेट पंडित नसल्यामुळे कदाचित मला कॉमेंट्स करावे वाटत नसतील, पण मला एक छोटा भाऊ समजून माझ्या चुका पोटात घ्या आणि तुमच्या मौलिक मार्गदर्शनाला मला चुकू देऊ नका, इतकीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.